आपल्या इंजिनिअरिंग जे स्किल्स आहेत थोडेसे यूज करू. बिग लॉस. मी आपली चड्डी थोडी ॲस्थेटिक घातली, तो लावायचा राहून गेला. सुप्रभात मित्रांनो, आज मी करणार आहे माझ्या ॲक्सेसची सर्व्हिसिंग घरच्या घरी. ॲक्च्युली खूप दिवसापासून तिला सर्व्हिसिंगला न्यायची होती. ही बघा, ही ॲक्सेस आहे आपली. खूप दिवसापासून सर्व्हिसिंगला न्यायची होती, त्याच्यामुळे थोडासा नॉईज पण येतो आहे. जेव्हा पिकअप घेतो आणि थोडासा हमिंग नॉईज येतो, जास्त येतो, त्यामुळे तो थोडासा हमिंग नॉईज पण मला घालवायचा आहे. मग सर्व्हिस सेंटरला नेण्यापेक्षा मी थोडासा विचार केला की आपल्या इंजिनिअरिंग जे स्किल्स आहेत थोडेसे यूज करू. जर जमलं तर ठीक, नाहीतर आहे सर्व्हिस सेंटर, तिथे जाऊच. पण त्याआधी माझा असा प्रयत्न असेल की मला जर घरच्या घरी करता आला, तो प्रॉब्लेम सॉल्व करता आला तर वेल अँड गुड. तर तेच मला आज ट्राय करायचं आहे. तुम्हाला आधी प्रॉब्लेम दाखवतो मी काय आहे. व्हायब्रेशन दाखवतो मी गाडीमध्ये. त्याआधी स्टार्ट करायला स्टँड करायला लागेल. हां, दिला आपण सेल. हा बघा, हा नॉर्मल व्हायब्रेशन आहे, जेवढा असायला पाहिजे. गाडी पिकअप नाही घेत पण व्हायब्रेशन देतो. चांगलं असं व्हायब्रेशन तुम्हाला. खूप स्लो टायर फिरतो स्टार्टिंगला, म्हणजे पिकअपच घेत नाही. त्यामुळे आता आपण थोडंसं सर्व्हिसिंग करायचा प्रयत्न करतो आहे. आता माझा असा प्लॅन आहे की ही जी जागा आहे, हा इथे आमचा जो पालना आहे, या बेसवर गाडी चढवायची आणि मग काम करायचं. कारण इंजिनचं काम आहे, आपला जो इंजिन आहे याचं काम करायचं आपल्याला. मग त्याच्यावर जर ठेवली तिथे वर, थोडा खालून आपल्याला स्पेस भेटेल, म्हणजे इंजिन थोडा वर जर इंजिन गेलं तर थोडा काम करायला पण इझी पडेल. सो इथे आता आपल्याला एक रॅम्प बनवायला लागेल. त्याआधी हा जो पालना आहे त्याचा काहीतरी जुगाड करून याला साईडला ठेवावं लागेल. कपडे चेंज केलेत. मी आपली चड्डी थोडी ॲस्थेटिक घातली, बघा कलर बघा, फुल ॲस्थेटिक. आणि आता पहिला काम आहे पालनाचा जुगाड करायचा आहे. सो त्यासाठी आता रश्शी वगैरे बघू आपण आहे का आपल्याजवळ. सो गाईज, रॅम्प पण लावला आहे, पालना पण बांधला आहे, दाखवतो तुम्हाला. हो का, हा इथे रॅम्प लावला आहे, त्याने याच्यावर चढणार गाडी. ठेवले आपण वर, बघू शकता इथे इंजिन पण पूर्ण विजिबल आहे. सो आता इंजिनचं काम करायला इझी पडेल आपल्याला. एक इंजिनचा कवर खोलण्यासाठी बघू शकता किती मशक्कत करायला लागलं आहे. पूर्ण सीट पण खोलायला लागले मला. हा एअर फिल्टरचा आहे, बघा पाईप इकडनं गेलं आहे. आणि हा इंजिनचा कवर फायनली खोलला आहे, पण निघालं आहे बाहेर. येस, हे आपल्याला काढून साफ करायचं आहे. बघा खोललं आहे आपण क्लच. हे क्लचच्या वरची कॅप किंवा जे काय बोलत असेल प्लेट, क्लच प्लेट वगैरे, तर येते आहे. यामध्ये पण डस्ट भरपूर झालेली आहे. हे बघा, दाखवायला हात या बोटाने दाखवतो. हा बघा, एवढी डस्ट झाली. आता हे पूर्ण क्लीन करतो आणि याच्यावर परत लावायचे. आणि हे जे लायनर आहेत हे बघू शकतो पूर्ण प्लेन झालेत. अरे फोकस हो, कॅमेराचा आपला इश्यू आहे जरा, काय वय झालं त्याचा ना, जर नजर खराब झाले त्यामुळे फोकस नाही होत. ठीक आहे, पण हे इथे झाले तर त्याला आपण आता सँडपेपरने पॉलिश करणार आहोत.
ही इकडनं सीट पण लावली पूर्ण आणि इंजिनचं पण पूर्ण कवर फिक्स केलं आहे. सगळे नटबोल्ट्स लावून घेतले त्याचे जेवढे होते तेवढे खालचे वगैरे. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की गाडी पूर्ण फिक्स केल्यानंतर मला रिअलाईज झाला की हा जो वॉशर आहे क्लच प्लेटचा जो वॉशर होता नट लावायच्या आधीचा तो लावायचा राहून गेला आणि मी गाडी पूर्ण फिट केली. तर परत मला कदाचित तेवढा इंजिन खोलून हा लावायला लागेल. बिग लॉस. हे बघू शकता गाडी रेडी झाली. तर आपण याच्यातला व्हायब्रेशन चेक करू आधीच्या एवढाच आहे की कमी झाला आहे. पहिला स्टार्ट करतो तिला. टेस्ट ड्राईव्ह केली मी गाडीची 3 to 4 किलोमीटरचे राईड केले. 3 ते 4 वेळा मी तिला बंद करून स्टार्ट केलं. मीन्स पिकअप घेतलं आहे. व्हायब्रेशन्स आधीच्या कम्पॅरेटिव्हली कमी वाटत आहेत मला. बट जेव्हा मी तिला कंटिन्युअसली यूज करेन रेग्युलर यूज करेन तेव्हाच मला समजेल की आपला एक्सपेरिमेंट जो आहे तो सक्सेसफुल झाला आहे की नाही झाला आहे. सो होप सो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे. पूर्ण एक दिवस घालवला मी त्याच्यावर. सो लेट्स सी.